राज्यातील आदर्शवत असणाऱ्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते शुभारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते, तर आमदार सत्यजित तांबे, सौ कांचनताई थोरात, बाजीराव पाटील खेमनर, ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, चेअरमन बाबासाहेब ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, डॉक्टर जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, शंकरराव खेमनर, आर.बी. रहाणे, लहान भाऊ गुंजाळ, इंद्रजित भाऊ थोरात, व्हा चेअरमन संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, मधुकरराव नवले, सुरेश गडाख, विक्रम थोरात आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते। तर सन 2024-25 या गळीत हंगामातील 8,777 साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की थोरात सहकारी साखर कारखाना हा तालुक्याचे हृदय असून येथे घरासारखा स्वच्छ कारभार होत आहे। राज्यातील अनेक सहकारातील नेत्यांनी कारखान्याचे कौतुक केले आहे। शेतकरी व सभासद कामगारांचे काम हित जपले गेले आहे। शेतकऱ्यांना हा हंगामात 3,000 रुपये प्रति टन ॲडव्हान्स पेमेंट सुद्धा अदा केले आहे। यशवंतराव चव्हाण व डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनातून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळ रानावर कारखाना सुरू केला। 800 मेटन ते 5,500 मेटन ही कार्यक्षमता आपण निर्माण केली। संगमनेर तालुका ही दुष्काळी तालुका होता। प्रवरा माई वाहत होती। पाणी उचलण्याचा अधिकार नसल्याने पाणी चोर म्हटले जायचे। या हक्काच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला आणि त्यातून 30% पाणी मिळवले। या संघर्षात मधुकरराव पिचड यांनी मोलाची साथ दिली। त्यातून तालुक्यातील शेती फुलली, सहकार उभा राहिला। यासाठी अनेक दिवस काम करावे लागले। त्यातून संगमनेरचेच हे वैभव उभे राहिले। तर दुष्काळी भागाला पाणी मिळावे या करत निळवंडे धरण व कालव्यासाठी आपण रात्रंदिवस पाठपुरावा केला। आज कालव्याद्वारे पाणी आले हे समाधान लाभले। यावेळी डॉक्टर सुधीर तांबे, बाबा ओहोळ यांची भाषणे झाली। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहाडळ यांनी केले, तर आभार संतोष हासे यांनी मानले।